शेतातल्या उभ्या पराठीवर कापसाचं बोंड पाहताच शेतकऱ्याला आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान मिळतं. पण व्यवहारातली विसंगती पहा. हाच कापूस हजारो शेतकऱ्यांच्या घरात आज मृत्यूची काळी छाया बनून वावरतोय. काल झालं ते आज होणार नाही या वेड्या आशेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या 3 पिढ्या बर्बाद झाल्या. एकेकाळी समृद्ध अशा नगदी पिकाचा मालक म्हणून ओळखला जाणारा हा कोरडवाहू शेतकरी आज पैशानं तर खचलाय, पण सततच्या नुकसानीनं जगण्याची उमेदही हरवून बसलाय. प्रत्येक व्यापारी जो आहे आपल्या वस्तूचा भाव ठरवतो आणि हा एक मूर्ख कास्तकारच असा एक मूर्ख प्राणी आहे इंडियात का उत्पादन तो करतो आहे आणि त्याचा भाव हे मार्केटमध्ये दलाल व्यापारी ठरवतात आहे. म्हणजे याला काही अर्थ आहे का? अजगराच्या विळख्या गणिक वाढत जाणारं कर्ज, वसुलीसाठी बँक आणि सावकाराचा तगादा, बोगस बियाणं, मजुरीचे वाढते दर, अशा एक ना अनेक अडचणी, संकटांचा सामना या कास्तकाराला करावा लागतोय. म्हणूनच की काय पांढऱ्या सोन्याच्या विषारी विळख्यात पुरता अडकलेला हा कास्तकार निराशेपोटी आत्महत्येच्या वाटेवर निघालाय. म्या कापूस पेरला 4 थैल्या 15 क्विंटल होणारा मला 4च क्विंटल झाला. त्यातून भाव नाही मिळाला. बियाणं महाग घेतलं, भाव कमी मिळाला. 3000 रुपये 3500 रुपये कापूस झाला भावाला. मा कर्ज नाही फिटलं. अशा दरवर्षी माझी कास्त हाल होईल तर मी आता घेणार. देशाचा पोशिंदा म्हणवणाऱ्या बळीराजाची ही दुर्दशा मायबाप सरकार उघड्या डोळ्यानं पाहते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ही दशा सरकारला माहीत नाही असं नाही, परंतु मताच्या राजकारणात धुंद असलेल्या नेत्यांना हवालदिल कास्तकाराची परवड उमगत नाही हेच खरं. कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आमचा हा विशेष रिपोर्ट, पांढऱ्या सोन्याची काळी व्यथा. यवतमाळ जिल्ह्यातल्या वाई गावात 17 एकराच्या काळ्याशार जमिनीवर कापसाची शेती करणारे हे राजेंद्र निकडे. गेल्या 30 वर्षापासून निकडे पारंपरिक पद्धतीनं कापसाची शेती करतायत. गेल्या हंगामात निकडेंनी 10 एकरात कापूस पेरला होता. त्यांच्या मेहनतीला निसर्गानंही साथ दिली. त्यांना एकरी 12 क्विंटल कापूस झाला. पण कापसाला कमी भाव मिळाल्यानं निकडेंच्या आनंदात विरजण पडलं. शेतातला कापूस वेचणीला आला तेव्हा राज्य सरकारनं कापसाला 6000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याचं आमिष दाखवलं होतं. पण प्रत्यक्षात कापसाच्या खरेदीच्या वेळी मात्र सरकारने हात झटकले. कापूस खरेदीची सरकारी यंत्रणाच कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्याला कापूस विकण्या वाचून पर्याय उरला नाही. नाही काही साधं हे टपरीवर झालं हे भजे जे विकते या भज्याच्या भावात तर कापसाला रेट द्या. आज भजे 12,000 रुपये क्विंटल आहे. या भज्याच्या भावात तर आम्हाला कापूस द्या. या भज्यापेक्षाही कापूस आम्ही म्हणजे याच्यापेक्षा भावापेक्षा कमी आहे. आणि सगळ्यात मूर्खपणा एक असा आहे की असं एकही वस्तू नाही आहे किंवा उत्पादन खर्च एवढा आला आणि त्याच्यापेक्षा कमी भावाने विकून राहिले म्हणून असं एकही वस्तू नाही आहे. आम्ही स्वतः आत्महत्या करणारे कास्तकार नाही आहे. आम्ही एवढे लुलुपुच्चे नाही आहे. आम्ही लात करून तिथे पाणी काढण्याची शक्य हे आहे. आणि आम्हाला कुठली सबसिडी नको आहे, आम्हाला काही नको आहे. तुम्ही आम्हाला वीज द्या, पाणी द्या आणि मालाला भाव द्या. आम्हाला तुम्ही DAPची बॅगाची 100% सबसिडी काढून घ्या. पेट्रोलवरची 100% सबसिडी काढून घ्या. रॉकेलवरची 100% सबसिडी काढून घ्या. परंतु आमच्या मालाला योग्य भाव द्या, आम्हाला वीज द्या आणि पाणी द्या. आम्हाला अजिबात तुमच्या गव्हर्नमेंटची कुठलीही काही शिफारस नाही. कापसाच्या पिकाचं गणित गेल्या काही वर्षात कोलमडलंय. राजेंद्र निकडे यांचंच पहा. त्यांना कापसासाठी एकरी 42,000 रुपयाचा खर्च आला. पण कापूस विकल्यानंतर फक्त एकरी 3,700 रुपये त्यांच्या हातात पडले.
तुम्ही माल पेरायच्या आधी त्याचे रेट ठरवून द्या का मूग इतके रुपये क्विंटल राहील. जर आम्हाला मूग जर लावणं परवडत असेल तर आम्ही मूग लावू, अन्यथा मूग लावणार नाही. तुम्ही कापूस निघाल्याच्या नंतर कापसाचे भाव कसं काढणार? हा, तुम्ही आज कापसाचे भाव जाहीर करा. तुम्हाला नाही परवडत तुम्ही जाहीर डिक्लेअर करून द्या का 2500 रुपयाच्या वर कापूस घेणार नाही. आम्हाला जर परवडत असेल तर आम्ही लावू, अन्यथा लावणार नाही. सरकारचं कास्तकारांबद्दलचं उदासीन धोरण, त्यात 3-4 वर्षातून येणारा दुष्काळ, अशा आसमानी संकटामुळे कास्तकारांच्या हाती पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळेच इच्छा नसतानाही निकडेंनी आपली जमीन सावकाराकडे गहाण ठेवून यंदा कापसाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. आम्हाला मागच्या वर्षी कापूसाचं उत्पादन जरी समाधानकारक झालं, परंतु भाव नसल्यामुळे माती मोल विकायला लागला आहे आणि ते विकताना एवढे वेले झाले आहे काही भयानक, म्हणजे काही विचारता सोय नाही आहे. आणि यावर्षी कापूस पेरायची इच्छा नाही आहे, पण नाईलाजानं काय करावा, शेती पडीत ठेवावं तर खायचं प्यायचं काय. गेल्या दशकातील कटू अनुभव आणि मतलबी सरकारी धोरणामुळे कापसाचं पीक हे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचं डोंगर वाढवणारं पीक ठरतंय. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे यंदा कास्तकऱ्यांनी कापसाबाबत सावध भूमिका घेतली आहे. बहुतेकांनी यंदा कापसाबाबत सोयाबीनचंही पीक घेतलंय. माझी परिस्थिती अशी आहे, या 2 एकरात पराठी पेरली, म्हणजे 25,000 रुपये खर्च आला. 4 क्विंटल कापूस झाला. त्या 2 एकरात कापूस झाला नाही. 15 क्विंटल होणारा 4च क्विंटल झाला नाही. त्याच्यामुळे भाव बी नाही भेटला. भाव नाही भेटला, त्याच्यामुळे मला पैसा लोकांचं कर्ज नाही फेटलं, बँक नाही फेटली. तर आता मला आत्महत्या घ्यायची वेळ आहे. 1 थैली सोयाबीन पेरली, 3च क्विंटल मला सोयाबीन झालं. त्याच्यामधून मला 1600 सोयाबीन निघालायचं काम पडलं. लोकांचं कर्ज नाही फेटलं. मला अशाने शेती मला पुरवल का? खरं तर राज्य सरकारनं चांगल्या भावाचं आमिष दाखवत कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं बुजगावणं करून ठेवलंय. त्यामुळेच इतर पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय. मागच्या वर्षी जे आहे 9 एकर कपाशी लावली होती. कपाशीचा खर्च जे आहे एकरी 15,000 रुपये खर्च आला. 5 क्विंटल कापूस ॲव्हरेज आला. 3 भाजी 15,000 कापूस झाला. उत्पन्न काही झालेलं नाही. ते काही भावामुळे काही पुरवडलं नाही. त्यामुळे आम्ही या कपाशी न लावता दुसऱ्या पिकाकडे वळलो आहे. सोयाबीन, वांगे, मिरची, टमाटे हे पिकं इकडं वळलो आहे. अखेर जे पीक 2 वेळची भाकर देऊ शकत नाही, त्यासाठी रक्ताचं पाणी करण्याची काय गरज, असा सवाल कास्तकारांकडूनच विचारला जातोय. रुई
गावातल्याच वामनराव भेंडेंची व्यथा देखील काही वेगळी नाहीये. पारंपरिक पद्धतीबरोबरच रासायनिक पद्धतीची शेती करत वामनरावांनी गेल्या वर्षी 20 एकरात कापसाची लागवड केली होती. भेंडे कुटुंबातल्या लहान मोठ्यांनी शेतात रात्रीचा दिवस करून एकरी 10 क्विंटल कापूस पिकवला. साहजिकच चांगलं पीक हाती आलं म्हणून वामनरावांचे डोळे सरकारी भावाकडे लागले होते, पण त्यांच्या हाती मुद्दली पलीकडे काहीच लागलं नाही. मागच्या वर्षी पेरला होता 20 एकर होता, 160 क्विंटल कापूस झाला. त्यामुळं भाव आम्हाला निम्मेच कापसाला भेटला. निम्मे कापसाले 6,000 रुपये भेटला आणि निम्मे कापसाले मागून आम्हाला 3,500 विकायला लागला. म्हणजे कारण का की एकदम त्यानं रे निर्यात बंदी बंद करून टाकली. त्यामुळं सगळी जाग्यावरच त्याचे हे राहिले भाव, म्हणून कास्तकाराला विचार पडला होता. आज ना उद्या खाजगी व्यापाऱ्यांचे भाव वाढतील या आशेवर वामनरावांसह अनेक शेतकऱ्यांनी अजूनही गेल्या वर्षीचा कापूस घरीच साठवून ठेवलाय. आता कापूस आहे 100 क्विंटल, आतापर्यंत विकला 90 क्विंटल विकला आणि 110-15 पर्यंत आहे सध्या. आता त्याचा काही भाव भेटन बा, 1 नंबरचा कापूस आहे असा ठेवला, पण त्या भावाची काही अपेक्षाच नाही वाढून राहिली. वाढून बा म्हणून सरकार काही ना काहीतरी सप्टेंबरपर्यंत त्यानं मुदत दिली होती, पण त्या सप्टेंबरपर्यंत मुदत दिल्यावर मी काही निर्यात म्हणून त्या निर्यातीचा काही उपयोगच नाही घेतला. गेल्या वर्षी राज्यात 42 लाख हेक्टर जमिनीवर कापसाची लागवड झाली होती, पण पावसाच्या अवकृपेमुळे कापसाच्या उत्पादनात सरासरी 50%हून अधिक घट झाली. हे कमी म्हणून की काय, बी बियाणं आणि खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या, मजुरीचे दर वाढले, त्यामुळे कापसाच्या उत्पादनाच्या खर्चात मोठी वाढ झाली. पण कापसाला चांगला भाव मिळवून देण्यात सरकार वांझोट ठरलं. सरकारनं कापूस कास्तकारांची फसवणूक केली. कापूस उत्पादक पणन महासंघ अर्थात कॉटन फेडरेशन आणि भारतीय कापूस निगम म्हणजेच सीसीआयची खरेदी केंद्र गेल्या वर्षी सुरू झालीच नाहीत. त्यामुळे कापूस कास्तकार खाजगी व्यापाऱ्यांच्या कचरड्यात सापडलेत. कापूस निर्यातीवरचे निर्बंध अजूनही जैसे तेच असल्यामुळे यंदाही कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची योजना फायलीच्या कुंपणात अडकलेली दिसते. शासनाने वेळोवेळी जे बंधनं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे या एक्सपोर्टवर, हा फार मोठा एक धोरणामधला अत्यंत त्रासदायक, क्लेशदायक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून भाग आहे. कापसाचं निर्यात धोरण हे नेहमी करता खुलं राहिलं पाहिजे. राज्यातील कापूस कास्तकाराला जर दुष्टचक्रातून सोडवायचं असेल तर सरकारला तातडीनं महत्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. कापसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव द्यावा लागेल. त्यासाठी कृषी मूल्यांवर आधारित धोरणानुसार कापसाला भाव देण्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करतायत. शासन जे आहे, मग ते केंद्र शासन असो की राज्य शासन असो, शेतकऱ्याला कापसाच्या उत्पादकतेशी आणि उत्पादकता करत असताना त्याचा जो खर्च येतो त्याची तोंडमिळवणी तरी निदान, नफा तर हवाच, परंतु निदान तोंडमिळवणी तरी होते की नाही ह्याची चिकित्सा कृषी मूल्य आयोगाच्या आधारावर कृषी मूल्य आयोगाने आकडेवारी तपासून केलेली आहे असं दिसत नाही. म्हणून शेतकऱ्याला कापूस पिकवताना नुकसान होते. त्याच्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति एकर अनुदान द्यावं अशी आम्ही मागणी करतो. याला आम्ही एक पर्याय देतोय की तुम्हाला प्रति एकर अनुदान देणं शक्य नाही ना, मग रोजगार हमी योजनेचा एवढा बजेटचा आहे, आता यावर्षी 33,000 कोटीचा बजेट आहे. तुम्ही कोरडवाहू शेतीमधली पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कामाचा समावेश रोजगार हमी योजनेमध्ये करा. हंगाम सुरू होण्यापूर्वीच जर का सरकारनं कापसाचा हमी भाव जाहीर केला, तसंच हमी भावानुसार सरकारनं कापूस खरेदी केली तर कापूस कास्तकारांचे सुगीचे दिवस पुन्हा येतील असं तज्ज्ञांना वाटतंय. शासनानं गांभीर्यानं आणखी घ्यायचं असेल तर केवळ हमी भाव जाहीर करणं एवढंच शासनाचं कर्तव्य नाही आहे. हमी भाव जर जाहीर केला तर प्रत्यक्षपणे बाजारामध्ये उतरून, बाजारपेठेमध्ये उतरून शासनाने त्या हमी किमतीनुसार कापसा जर व्यापारी भाव देत नसतील तर शासनाने स्वतः बाजारात उतरून शेतकऱ्यांना तो लाभ मिळवून दिला पाहिजे. याशिवाय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारनं एकरी अनुदान देण्याचा निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मतही मांडलं जातंय. 10 पिकांचे हमी भाव दफेशीर सरकारने जाहीर करावेत, हा एक मुद्दा होईल.
कापसाला योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच कोरडवाहू पट्ट्यातल्या सिंचनाच्या प्रश्नाकडेही सरकारला गांभीर्यानं लक्ष द्यावं लागणार आहे. विदर्भामध्ये सरफेस इरिगेशन हे फक्त 4% आहे, 4 ते 4.5%. आणि विहिरीमधून जे इरिगेशन आहे, विहिरीच्या माध्यमातून ते 10% म्हणजे सगळं मिळून 14% हे इरिगेशन आहे. बाकी सगळी जमीन ही कोरडवाहू आहे. आणि कोरडवाहू जमिनीमध्ये शेतकऱ्याला कितीही प्रयत्न केला तर त्याच्या उत्पादनाला लिमिटेशन्स येतात. म्हणून जलसंधारणच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पाणी कसं मुरवल्या जाईल किंवा आजूबाजूला पाणी वरून त्याच्या विहिरीमध्ये पाणी जास्त कसं येईल, छोटे जे प्रोजेक्ट इरिगेशनचे आहे त्याला लवकरात लवकर कसे कंप्लीट करता येतील, सिमेंट बंधारे ज्याला आपण म्हणतो, आणि तशा प्रकारची गव्हर्नमेंटने योजना केली आहे. माथ्यापासून तर पायथ्यापर्यंतची ही जलसंधारणची योजना मागे सुधाकर नाईक साहेब मुख्यमंत्री असताना राबवल्या गेली, पण त्याच्यानंतर शासनाचं दुर्लक्ष झालं. मी शासनाला नक्कीच विनंती करेन की जलसंधारणवर जास्तीत जास्त शासनाने लक्ष जर केंद्रित केलं तर हा जो एक प्रश्न आहे की आपल्याला पाणी कमी मिळते शेतकऱ्याला, तो सुद्धा त्याला मिळू शकेल. विदर्भामध्ये सिंचनाच्या जेवढ्या जास्तीत जास्त सोयी होऊ शकतात त्या ताबडतोब पूर्ण कराव्या. पण त्या पूर्ण केल्यानंतर सुद्धा 40% जमीन सिंचनाखाली, जी आज 10 ते 15% आहे, पण ती 40% जमीन जर सिंचनाखाली आली तरी विदर्भाची अर्थव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात विकसित होईल. पण जी 60% कोरडवाहू शेती राहणार आहे, या 60% कोरडवाहू शेतकऱ्यांना एकरी अनुदानाचं पाठिंबा देण्याची गरज आहे. पांढरं सोनं म्हणून ओळखलं जाणारं कापसाचं पीक आज कास्तकारांच्या आयुष्याची माती करताय. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीतलं उदासीन धोरण सोडलं तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेतात पांढरं सोनं डोलू शकतं. राज्यात कापूस पिकतो तो विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात. मात्र कापूस उत्पादक म्हणून खरी ओळख आहे ती विदर्भातल्या शेतकऱ्याची. पण म्हणतात ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. विदर्भातल्या रेगूर जमिनीच्या पट्ट्यात पूर्णपणे कापूस पिकतो, पण कापसापासून कापड तयार करणारी प्रक्रिया केंद्र मात्र इथं नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी सूत गिरण्या किंवा टेक्स्टाईल पार्क उभारली तसं विदर्भात काहीही दिसत नाही. या परिस्थितीला विदर्भातल्या नेत्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. राज्यातल्या आघाडी सरकारचा प्रमुख घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचंच उदाहरण घ्या. ठाकरेंनी सुमारे 20 वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सहकारी सूत गिरणी सुरू करण्याचा घाट घातला. पण कोट्यावधीचा खर्च दाखवून या सूत गिरणीत कधीच मशीन लागली नाही. त्यामुळे कापसापासून साधी रुई देखील काढली गेली नाही. अशा अनेक सूत गिरण्या केवळ कागदावरच जिरल्या. मी नेहमी एक उदाहरण देतो की याच्यापेक्षा तर गोरा इंग्रज बरा होता. अहो तुम्ही पहा, गोऱ्या इंग्रजाच्या काळामध्ये टाटा इथे येऊन त्यांनी नागपूरला एमपीएस मिल काढली. नागपूरला मॉडेल मिल होती, हिंगणघाटला 2 मिल होत्या, बडनेराला मिल होती, अकोल्याला टेक्सटाईल मिल होती, अचलपूरला टेक्सटाईल मिल होती. एवढंच नाही तर नागपूरचा बुनकरांचा व्यवसाय हा जगात 9 वारी साडी करता फेमस होता. हे सगळं विदर्भाचं भूषण होतं. स्वतंत्र भारतामध्ये विदर्भाचा खरं मँचेस्टर लँकाशायर व्हायला पाहिजे होता, पण तो काही झाला नाही. उलट या टेक्सटाईल मिल बंद पडल्या. नागपूरची राजधानी गेली आणि नागपूर सहित विदर्भ हा पश्चिम महाराष्ट्रात गेला. हे खरं दुखणं आहे आमचं. एवढंच नाही तर कापूस कास्तकारांसाठी लढणारं सामूहिक नेतृत्व देखील इथं नाही. कापसाच्या भावासाठी रस्त्यावरची लढाई कास्तकारांऐवजी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लढतात. त्यामुळे नाहक कापसाचा प्रश्न राजकीय हेवेदाव्यात फसतोय. अशा उदासीन परिस्थितीत पिचला जातोय तो विदर्भातला शेतकरी. खरं तर कापसापासून कापड तयार होतं आणि कापडापासून हर प्रकारचे कपडे. पण कापसाला वेळप्रसंगी उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळतोय. त्यातही सर्व काही खाजगी व्यापाऱ्यांच्या मर्जीवरच अवलंबून आहे. उत्पादनात वाढ करण्याच्या नावावर प्रक्रिया करून सुधारित बियाणं विकणाऱ्या कंपन्या सुद्धा कापूस कास्तकारांची फसगतच करतात, अशीही ओरड होते. आपण शेती करतोय, कापसाची शेती होईना. कशी करत होतो, आमच्या झाडाला लागणारं बी आम्ही काढून वापस घेऊन यायचं, पुढच्या वर्षी परत लावत होतो. म्हणजे आमच्या झाडाला जे काय फळामध्ये बी लागत होतं, कापसाच्या बोंडामध्ये लागत होतं, ते बी होतं. आज तसं करून तीच प्रोसिजर वापरून परत करून बघा. त्यातनं असं जर बी हायब्रिडचे जे काय आपण बी विकत घेतोय ती झाडं मी लावली, F1 हायब्रिड लावलं, त्याचं F2 जर मी परत लावलं तर त्यातनं 100% झाडं नपुसक निघतात.
अधिक उत्पादनाच्या नादात कास्तकार बीटी कॉटनचा पेरा वाढवतात. यामुळेच बीटी कॉटन बियाणाची प्रत सुधारणाचीही मागणी वाढते. अशी जर पराठी लावली की ज्याच्यात मादी, ज्या हायब्रिडचे मादी नरनपुसक आहे, अशी पराठी जर तुम्ही F1 लावलं तरी त्याचे पोलन जे असतात ते रिस्टोरंट पोलन असतात. ते दूरपर्यंत लोकल व्हरायटीजला क्रॉस करतात आणि आमच्या हा जो टर्मिनेटर जीन आहे किंवा हे कॅरेक्टर आहे हे इतर त्याच्या नेबर्सच्या पराठीत ट्रान्सफर होतो आणि तो संपतो. त्याला त्याचं बी संपलं आहे, नपुसक झालंय हे माहीत नाही आणि तो परत लावतो. एक दिवस असा येतो की बाजूला पिकवतोय, याला काहीच पिकत नाही. चौकशी करतो तेव्हा लक्षात येतं हा थैलीतलं बियाणे आणतोय, हा घरचं वापर. कापूस कास्तकाराला सुजाण करतानाच त्याच्या कापसाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी सरकारनं दूरगामी व्यवस्था करायला हवी. शेतीला पतपुरवठा उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. शासनानं जाहीर केलेली आर्थिक मदत कास्तकारांपर्यंत वेळेत आणि प्रभावीपणे पोहोचली पाहिजे. तसंच केंद्र सरकारनं कापसाच्या निर्याती संदर्भातल्या धोरणात आवश्यक ते बदल करावेत. यासाठी राज्य सरकारनं आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे. पण सगळं काही कागदावरच राहतंय. त्यामुळे कोरडवाहू शेतीत नगदी पीक घेऊनही कापूस कास्तकारांच्या हाताला काही लागत नाही. खरंच काळ्या मातीत पांढरं सोनं पिकवणाऱ्या बळीराजाचं हे दुर्दैवच म्हणायला लागेल.